विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 9 प्रश्न देतो, 7 मार्क फिक्स. हा फिक्स लक्षात घ्या आणि काही शॉकिंग गोष्टी सुद्धा आता कळणार आहेत या व्हिडिओच्या एंड पर्यंत. तुम्ही जर व्हिडिओ एंड पर्यंत अरे बघणार आहे तुम्ही मला माहिती आहे. कारण मला माहिती आहे, की तुम्हाला आता जाणीव झालेली आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास करताय. खूप खुश आहे मी बरं का. वेळ न घालवता मला सांगायचं काय, की फिक्स येणारेच क्वेश्चन आहेत हे. 100% याच्या सोडून बाहेरचं काही येणार नाही. आत्ताच सांगतो लक्षात घ्या. फक्त 9 प्रश्न तुम्हाला देतो मी आणि 7 मार्क फिक्स. प्रश्न कोणते आहेत ते नीट लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड किंवा ओपन ॲट बोथ एंड्स. मग इथं काय करायचंय माहिती आहे का? तुम्हाला पाईप ओपन ॲट बोथ एंड्स आहे. तर 3 डायग्राम काढायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर त्याच्यात वेव्हज दाखवायचे आहेत तुम्हाला. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. प्रूव्ह काय करायचं आहे, की पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात आणि पाईप क्लो पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर ओन्ली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. हे प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बीट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे काय बीट्स म्हणजे डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज. ओके मग नोड असू नये तर अँटी नोड असू दे. N1 मायनस N2 म्हणजे बीट्स. ठीक आहे हे प्रूव्ह करायचं आहे. व्हायब्रेशन प्रोड्युसर इन द स्ट्रिंग याच्यामध्ये ना लॉज पण आहेत बरं का लक्षात घ्या. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, लॉ ऑफ लेंथ आहे, लॉ ऑफ टेन्शन आहे, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी याच्यासारखे सोपे कुठले लॉज नाही आहेत. दोन क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवा मग उरलेल्या कॉन्स्टंट क्वांटिटीला ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट तेवढं फक्त सांगा. व्हायब्रेशन प्रोड्युसर इन इथं सुद्धा ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. 3 प्रश्न झाले. फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन हा डिफरन्स आहे. हार्मोनिक्स ओव्हरटोन हा डिफरन्स आहे. एक्सप्लेन फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन असं येऊ शकतो. एक्सप्लेन हार्मोनिक येऊ शकतो. डिफाईन येऊ शकतो. एक्सप्लेन येऊ शकतो. डिस्टिंग्विश येऊ शकतो. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या वर्षीसाठी. टॉपिकच्या सुरुवातीलाच दिलंय त्यांनी. तिथं साइन सी प्लस साइन डी फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. मी तुम्हाला सांगू का आता पेज नंबर सांगत बसत नाही. लक्षात घ्या 6वा टॉपिक आहे तुम्हाला कळालंच असेल. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स सुरुवातीच्याच पेजवर दिलेत. एंड करेक्शन फॉर्म्युले आहेत. एंड करेक्शन कधी वापरायची? इनर डायमीटर दिली असेल तर. मी इक्वल्स टू 0.3 डी पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर 0.6 डी येणार. पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर. झाले की एवढेच प्रश्न करायचे आहेत. लागू दे 2-3 तास वेळ आणि मी सांगतो जे व्हिडिओच्या शेवटी सांगणार होतो ते आत्ता सांगतो. सेक्शन डी मध्ये प्रश्न येतच नाही या टॉपिक वरती. मी आत्तापर्यंत 5 क्वेश्चन पेपर आहेत ना सगळे बघितलेत. येतंय काय? एक एमसीक्यू येते. एक सेक्शन बी मधला क्वेश्चन येतोय आणि एक सेक्शन सी मध्ये येतोय. जर मन लावून हे केलं तर सेक्शन सी मधला क्वेश्चन फिक्स झाला. अरे पण करायचंय म्हणजे कसं करायचंय? मी तुम्हाला सांगतो. पाईप ओपन क्लोज रेंट डेरिव्हेशन तुम्ही करताय. फॉर्म्युले पण पाठ व्हायला पाहिजे. व्हायब्रेशन, बीट्स, बीट्स वरती सोपे न्यूमेरिकल आहेत हो. बरं चला वेळ घालवायला नको. आपण एनालिसिस करूया. आणि ही जर मेथड तुम्हाला आवडली ना, तर मला 16च्या 16 टॉपिकला असे क्वेश्चन तुम्हाला द्यायचे आहेत. कॉमेंट करून सांगा पहिली गोष्ट म्हणजे. पण पहिला व्हिडिओ बघा. अगोदरच कॉमेंट करू नका. काही अतिउत्सुक मुलं आहेत व्हिडिओ करायच्या अगोदर म्हणतात, की मस्त व्हिडिओ. असू दे बाळांनो ठीक आहे. बरं वाटतं ना आपल्याला एवढं कोणतरी फॉलो करतंय. पण ॲक्चुअली खरं सांगू का व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग काय आहे ते तुमचं कॉमेंट मला सांगा. म्हणजे असे क्वेश्चन दिल्यानंतर तुम्हाला ते करायचे आहेत हे इतकंच महत्वाचं आहे. बघा मग सप्टेंबर 2021 3 मार्काचा प्रश्न आलाय बीट्स वरती. मी बीट्सला आय-एम-पी म्हटलं होतं का? म्हटलं होतं लक्षात घ्या. बघा बीट्स. आपण एक काम करूया. याला 1 स्टार देऊया इथं बरं का. आपण प्रत्येक पेपर झाल्यानंतर इकडे येऊया. मग कुठला क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला हे पण कळेल. कन्सेप्ट काय बघा नीट सांगतो लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 मध्ये हे बघा लॅम्बडा 2 मोठा आहे. कसं छोट्या नंबरने डिव्हाईड करतोय आपण. म्हणजे आन्सर मोठा येणार आहे. मग याचा अर्थ N1 मोठा असणार आहे N2 पेक्षा ते इन्व्हर्स रिलेशन आहे. मग याचा अर्थ N1 मायनस N2 म्हणजेच तर बीट्स. किती बीट्स आहेत? 9 बीट्स. ओके. मग याचा अर्थ N1 ची व्हॅल्यू 9 प्लस N2. ओके. मायनसचं प्लस केलं. मग N1 लॅम्बडा 1 इक्वल्स टू N2 लॅम्बडा 2. ओके. आणि मग काय करा N1 ची व्हॅल्यू पुट करा 9 प्लस N2 इंटू लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू पुट करा. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू किती आहे? 82 अपॉन 173. N2 तसंच ठेवा. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू पुट करा. 82 अपॉन 171. 82 ला 82 कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सॉल्व्ह करा. ईझी क्वेश्चन आहे. लॉग टेबलची गरजच नाहीये.
बरं काय फाइंड आउट केलं आपण इथं? फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली बरं का बाळांनो, N2. तर तुम्हाला तर व्हेलॉसिटी विचारलंय ना. मग लिहा की फॉर्म्युला N2 लॅम्बडा 2. जिथं जी N2 ची व्हॅल्यू येईल, जास्त सिम्प्लिफिकेशन करत बसू नका. आहे तसं N2 ची व्हॅल्यू तिथं पुट करा. कदाचित एखादी लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू तिथं कॅन्सल होऊ शकते. आता मी काय करायला लागलो मी तुम्हाला सांगतो. मी शोधतोय बरं का, की हा प्रश्न कुठं दिसतोय का या टाइपचा. ओके, हा प्रश्न पुस्तकातला नाहीये. ओके, इथं मला पुस्तकात दिसत नाहीये. म्हणजे पुस्तकातलेच प्रश्न आहेत तसे येतायत असं नाहीये. पण बघा, मी इथं लिहितोय तुम्ही इमिजिएटली 6.12 करायचं. पेज नंबर 153 ओपन करा. चला, पुस्तक घ्या 153 ओपन करा. लॅम्बडा 1 दिलंय, लॅम्बडा 2 दिलंय. ओके, यांची मेथड वेगळी आहे. आपली मेथड वेगळी आहे बरं का. मग मी तुम्हाला सांगतो पुस्तकातली पण मेथड बघा. त्याच्यात लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आहे 81, लॅम्बडा 2 मोठा आहे. सिमिलरली मग N1 मोठा असणार आहे. मग N1 मायनस N2 इथं 8 फ्रिक्वेन्सी दिले. बीट फ्रिक्वेन्सी. मग मायनसचं प्लस करा. या मेथडनं सोडवा. याच मेथडनं सोडवा असं मी म्हणेन. ईझी जाते लक्षात घ्या. बरं किती मार्काला न्यूमेरिकल आलंय? 3 मार्काला. पुस्तकातलं जसंच्या तसं नाही फक्त व्हॅल्यू बदललेत? ओके. 3 मार्काला. तर सप्टेंबरमध्ये 2 मार्काला परत क्वेश्चन आलाय. फॉर्म्युला वापरायचा आहे. व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा. व्हेलॉसिटी दिलेली आहे 48. एनची व्हॅल्यू 32 दिली. लॅम्बडा काढता येईल. पण डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड. अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2. मग या फॉर्म्युल्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काढा. ओके. आणि त्याला 2 न काय करा? डिवाइड. पुस्तक जवळ ठेवा. पुस्तक जवळ ठेवा मी सांगतोय तुम्हाला, कारण तुम्हाला काढायचं आहे पेज नंबर 140. काढा. शॉक बसेल. तिथं काय दिलंय बघा, फ्रिक्वेन्सी फक्त 64 हर्ट्झ दिले आणि 32 हर्ट्झ दिले. व्हेलॉसिटी 48 आहे ना, 48 आहे. त्यांनी विचारलं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. नोड टू नोड असू दे, नाहीतर अँटीनोड टू अँटीनोड असू दे. डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2. क्लिअर? 2 मार्क झाले का? आता 1 मार्काला एमसीक्यू आले. ओके, रेझोनन्स ट्यूब वरती एमसीक्यू आलेले. ओके, सोपा प्रश्न आहे. 6 मार्क झाले की नाही? आता काय आहे याच्यात? सेक्शन सी. ते मगाशी सेक्शन सी होता 3 मार्काचं न्यूमेरिकल, 2 मार्काचं सेक्शन बी. मग पहिला जो सिलेबस बदलल्यानंतर या धड्यावर काय विचारलं? 5 मार्काला न्यूमेरिकल. ह्याच्यातलं एकही थेरी क्वेश्चन नाहीये. बीट्स वरती न्यूमेरिकल होतं आणि त्याच्यानंतर व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग त्याच्यावरती सुद्धा एक न्यूमेरिकल होतं लक्षात घ्या. ओके, याला इथं स्टार करूया आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पेपर. सप्टेंबर झाला. मार्च 2022 बीट्स वरती थेरॉटिकल प्रश्न आला. आला बाबा एकदाचा थेरॉटिकल क्वेश्चन, पण इथं दुसरा स्टार आहे. म्हणजे बीटचे 2 क्वेश्चन रिपीट झाले. बर, त्याच्यानंतर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मधला डिफरन्स विचारलाय. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. चला मी इथं स्टार करतो. डिफरन्स विचारण्यात आलेला आहे. म्हणजे ठरलेलेच प्रश्न आहेत. इथं बघा, एक इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलेलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण करायच्यात बरं का. तर इथं मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. एक्सचा कोएफिशियंट असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा. एक्सचा कोएफिशियंट आणि टीचा कोएफिशियंट असतो 2 पाय अपॉन टी. ओके, 2 पाय अपॉन टी. मग मी काय करतोय 2 पाय अपॉन टी म्हणजे 2 पाय लॅम्बडा ना. मग मी टीच्या कोएफिशियंटला मी लिहू का इथं 2 पाय एन टी लिहू का? 1 बाय टी म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग मी टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंटनं डिवाइड केलं. टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड केलं ते लॅम्बडा वर जाऊ दे. 2 पायला 2 पाय कॅन्सल. एन लॅम्बडा. मगाशी दिला होता की फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा आहे. मग मला सांगा टीच्या कोएफिशियंटला तुम्ही एक्सच्या कोएफिशियंटनं डिवाइड केलं की ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी मिळणार आहे सेंटीमीटर पर सेकंद. 1 मार्काची एमसीक्यू आहे लक्षात घ्या. ओके, झालं की बीट्स, हार्मोनिक्स आणि डिफरन्स झाला. एवढा 6 मार्काचा टॉपिक आहे. चल आता जुलै 2022 क्वेश्चन नंबर 18 पेज नंबर 157 चं 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे तसं आहे. व्हॅल्यू सुद्धा चेंज नाहीयेत. पाईप ओपन, पाईप क्लोज आहे. आता पुस्तक उघडा आणि करा. 3 मार्काचं न्यूमेरिकल. प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विचारलंय. हे पाईप ओपन, पाईप क्लोजचं न्यूमेरिकल आलं आणि स्ट्रिंग वरती एमसीक्यू आली. जरा हे कंटाळून वाटेल तुम्हाला. पाईप ओपन, पाईप क्लोज वरती न्यूमेरिकल आलं, स्ट्रिंग वरती एमसीक्यू आली आणि अजून कुठला प्रश्न होता रे? प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स होता. ओके, मग 6 मार्काला हे पण आलं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे आपण आता बघितलं बरोबर आहे. आता फेब्रुवारी 2023 गेल्या वर्षीचा बोर्डचा पेपर खूप अवघड होता म्हणे. 6.13 पेज नंबर 153 वरचं आहे तसं न्यूमेरिकल आलंय.
N1, N2 सरळ सांगतो. V इक्वल्स टू N1 लॅम्बडा 1 सेपरेट फॉर्म्युला वापरा. V इक्वल्स टू N2 लॅम्बडा 2 सेपरेट वापरा. लॅम्बडा 1 काढण्यासाठी V ला N1 न डिवाइड करा. या V ला N1 न V ला N2 न दोघांचा डिफरन्स घ्या. कॉमन वगैरे काढून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 मार्क मिळवा. पुस्तकातलं जसंच्या तसं गणित आलंय. 3 मार्क सेक्शन सी मध्ये आलंय. हा धडा म्हणजे सेक्शन सी, सेक्शन बी फिक्स आहे. म्हणजे सेक्शन बी मध्ये काय आलंय? फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. बरं इथं हे जो प्रश्न आहे तो ऍक्च्युअली बीट्स वरचा आहे बरं का. कशावरचा आहे? बीट्स वरचा म्हणजे बीट वरती हॅट्रिक झाली. ओके. त्यानं तुम्हाला सांगतो आणखीन कुठला प्रश्न होता रे? सारखं बघायला कंटाळा येतो का रे मग? फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि एक एमसीक्यू बरं का मला सापडलीच नाही बरं का लक्षात घ्या. फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन वरचा डिफरन्स आला म्हणजे हा सुद्धा प्रश्न आला. ओके. व्हिडिओच्या शेवटी कळेल कुठला राहिलाय का प्रश्न आपल्याला बरं का. बर आता सगळं झालं. आता गेल्या लास्ट जुलै 2023 च्या पेपरमध्ये काय आलं असेल? हे प्रश्न आले असतील का सोडून वेगळे? ही मानसिकता तर आपली पण आहे ना, की आतापर्यंतचे बोर्डचे पेपर झाले त्यातले प्रश्न कुठले होते आणि आता कुठले येतील? मग आता बघा हा शेवटचा पेपर आहे तुमच्यासाठी आणि त्यात काय आलं बघा. बीट्स, थिअरी प्रश्न, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ हे विचारलं नव्हतं आतापर्यंत, ते आलं. एड करेक्शन आला. फॉर्म्युला विचारला 1 मार्काला. 1 मार्काला फॉर्म्युला विचारला, हे 2 मार्काला, हे 3 मार्काला. थिअरी, थिअरी, थिअरी. न्यूमेरिकल आलंच नाही. पण आला का बीटचा प्रश्न? बीटचा प्रश्न आला. एंड करेक्शनचा प्रश्न आला आणि व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड इन द स्ट्रिंगचा प्रश्न होता का? बघा. हो, व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड इन द स्ट्रिंग पण नाही इकडे म्हणूया आपण. लॉज ऑफ स्ट्रिंग. आता माझं ऐका. पाईपचे ना न्यूमेरिकल आलेत. मग माझं म्हणणं आहे तुम्ही याचे थेरी क्वेश्चन परफेक्ट करा विथ न्यूमेरिकल कराच. बीट्स इतक्या वेळा येतोय तर यावर्षी नाही यायचं असं वाटतंय. अरे 4 वेळा आलाय का नाही येणार अजून? पॉसिबिलिटी आहे, परफेक्ट करा. व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड याच्यावरती एमसीक्यू आले, थेरी क्वेश्चन येऊ शकतो की ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात हे प्रूव्ह करा. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन करायचंच आहे. लॉस करायचे आहेत. इक्वेशन मला गॅरंटी वाटते की इक्वेशन मी तुम्हाला नंतर ते वाटल्यास मला कॉमेंटमध्ये सांगा यातला इक्वेशनचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का? बीट मी करून देईन बरं का. बरं हे आलं, हे आलं, हे आलं. सगळं आलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो सॉल्व्ड न्यूमेरिकल्स करा. ओके. सॉल्व्ड न्यूमेरिकल्स करा पहिल्यांदा. ओके. ते येऊ शकतात. पुस्तकातलेच प्रश्न जसेच्या तसे. बरं हे थेरी क्वेश्चन करा. अरे गॅरंटेड थेरी क्वेश्चन येऊ शकतो का? नाही. पहिला पेपर आठवा की 3 मार्काचं न्यूमेरिकल सेक्शन सी मध्ये, 2 मार्काचं न्यूमेरिकल सेक्शन बी मध्ये. एमसीक्यू पण न्यूमेरिकल मध्येच येते. म्हणजे हा टॉपिक आला तर 6च्या 6 मार्काला न्यूमेरिकल. ओके. मी चुकून ना टायटल चेंज करतो बरं का. फिक्स 6 नाही. 7 नाही. फिक्स 6 मार्क आहेत लक्षात घ्या. ओके. म्हणजे फक्त 9 प्रश्न करा. 6 मार्क मिळवा. बाळांनो 1-1 मार्क महत्वाचा आहे इथं. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. कदाचित कमेंट तुम्ही करून मोकळा पण झाला असणार की टॉपिक 6 मार्काला आहे म्हणून. काही हरकत नाही. टॉपिक करूया तरी व्यवस्थित. ऑल द बेस्ट.